नाही, आपल्याला माहिती आहे की गेल्या वेळेला ज्या वेळेला गारगाईचा प्रस्ताव आमच्यासमोर आला होता त्यावेळेला तो किमान 8.98% एवढा अधिक दराने आला होता. आणि त्यावेळेला आम्ही हे सांगितलं होतं की मुंबई महानगरपालिकेच्या निधीची लूट ही आम्ही कोणालाही करू देणार नाही. किंबहुना भारतीय जनता पार्टीने, महायुतीने मुंबईकरांना हे आश्वासन दिलेलं आहे की मुंबई महानगरपालिकेचा जो निधी आहे त्याचं आम्ही रक्षण करू आणि पारदर्शक कारभार करू. आज खऱ्या अर्थाने स्थायी समितीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाने मुंबईकरांना पारदर्शक कारभार देण्याचा सुरुवात म्हणूनच याच्याकडे बघावं लागेल. याचं कारण हा प्रस्ताव फेटाळल्यानंतर आता हा प्रस्ताव 270 कोटी रुपये कमीनी स्थायी समितीच्या समोर आला. याचाच अर्थ असा आहे की मुंबई महानगरपालिकेच्या निधीतले 270 कोटी रुपये हे भारतीय जनता पक्षाच्या आणि महायुतीच्या प्रयत्नामुळे वाचलेले आहेत. आम्ही सुरुवातीलाच हे सांगितलं होतं की मुंबई महानगरपालिकेच्या निधीची कोणत्याही कंत्राटदाराला आम्ही लूट करू देणार नाही आणि त्याच्यामुळेच हा प्रस्ताव हा पारदर्शक पद्धतीने आल्यानंतर 440 दशलक्ष लिटर पाणी हे मुंबईकरांना उपलब्ध होणार आहे. खरं तर हा प्रस्तावाचा सगळी वाटचाल ही 2013 सुरू झाली. पण अर्थसंकल्पीय भाषणामध्ये हे मी नमूद केलं होतं की मुंबईकरांना आज पाण्याचा तुटवडा भासतोय आणि म्हणून हा प्रस्ताव योग्य रीतीने निधीचा योग्य तो विनियोग करून पुन्हा मुंबईकरांसाठी लागू करावा या हेतूनेच हा प्रस्ताव आम्ही सादर केलेला आहे. विरोधी पक्षांचं म्हणणं होतं की तिथे झाडं कुठे लावणार, किती काटणार, त्यानंतर जे गावं पुनर्वसन करायचं तो सुद्धा राहिलेला आहे. त्यामुळे हा प्रस्ताव जो आहे तो मंजूर करू नये. आणि त्याच्यामध्ये दुसरा विषय असा आहे की नाही, एक लक्षात ठेवा, फेरफार वगैरे नसला तरी हा प्रस्तावासाठी जी 658 एकर जागा ही पुनर्वसनासाठी आणि प्रत्यारोपणासाठी आपल्याला मिळालेल्या 2025च्या वृक्षगणनेनुसार 3,10,00,000 झाडं ही आपण पुनरुत्थित करतोय आणि ती पण त्याच परिक्षेत्रात करतोय. आणि मी तुम्हाला मुद्दाम एक उदाहरण देईन की वैतरणा डॅम ज्यावेळेला झाला त्यावेळेला सुद्धा 1.5 लाख झाडं काढली गेली होती. एक लक्षात ठेवा की मुंबई शहराची पाणीची गरज भागवण्याबरोबरच पर्यावरणाचं रक्षण करणं हे सुद्धा आमचं काम आहे आणि त्याच्यावर पण आमचं पुरेपूर लक्ष आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.